बागेची छाटणी आहे, बेदाणा रॅकवर आहे, नीटिंग मशीनचं काम चालू आहे, सगळं आहे. पण तिकडं कामाला माणसं लावून सुद्धा मी इथं ट्रेनिंगसाठी आलो आहे. नमस्कार, माझं नाव गणेश दामटे. मी खरशिंग येथील आहे. माझी 3 एकर द्राक्ष बाग आहे आणि माझं हे आतापर्यंतचं 4थं ट्रेनिंग आहे. आता याच्या अगोदर मी ट्रेनिंग भरपूर केलीत आणि हेही ट्रेनिंग का केलं, कारण माझी आता भरपूर कामं चालू आहेत. कारण मला माहिती आहे हे ट्रेनिंगमधून मला जे नॉलेज पॉईंट भेटणार आहेत ते कितीतरी अनमोल आहेत. आणि गेल्या वर्षी खूप म्हणजे सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे माझ्या बागेला माल पडला नाही. म्हणून मी सरांच्या मार्गदर्शनाखाली त्या एका बागेचं मी 3 वेळा छाटणी घेतली. एकदा माल पडला नाही म्हणून एकदा फळ छाटणी घेतली, त्यातून काय माल पडला नाही. गडी वांज पुसायला आलेले माघारी गेले. त्यानंतर मग आता वांज पुसायला लागल्यानंतर एवढ्या कॅनोपीला औषध बसणार नाही म्हणून मी फक्त वरचे 3 डोळे कट करून घेतले. अशी बाग जिवंत राहील. त्यानंतर शेवटी मग 3 डोळे कट केले आणि राहिले 2-2 फुटी. त्यानंतर ते 2-2 फुटीचं एकदा निरीक्षण केलं आणि ते निरीक्षण करताना माझ्या लक्षात आलं की बाबा ती डोळे कट केल्यामुळे खालच्या डोळ्यात घर पडत आहेत. आणि मी सरांनी सांगितल्याप्रमाणे आता जर सांगितलं ना, सपकिनच्या अगोदर सुद्धा मी लिओशिनचे 4 हात मारले होते, युरेसिलचे 4 हात, 6Bचे 4 हात आणि बोर्डोचं 6 हात मारले होते. पूर्णपणे सगळं यश ॲग्रोचं वापरलं होतं. पूर्णपणे माझी अजिबात गेल्या वर्षी पानगळ न झाल्यामुळे माल पडला नव्हता आणि तीच जर पानगळ झाली असती तर 100% माल पडला असता. आणि SSN या व्हरायटीला चांगला माल पडला. आणि ते तर काय, यावर्षी सुंटिकाने मी बेदाणा तयार केला आहे. तो 3 वर्षापूर्वी माझा बेदाणा 200 रुपये दराने गेला होता. तो यावर्षी 500 रुपये रेटनं जाईल. आणि सरांनी मगाशी विठ्ठलाचं उदाहरण दिलं आणि खरोखर विठ्ठल म्हणजे आता आम्ही सर्व देवांच्या जवळ, प्रत्येक देवांच्या जवळ शस्त्र अस्त्र आहेत. विठ्ठल हा एकमेव आहे ज्याच्यापाशी शस्त्र आणि अस्त्र न सांगता फक्त आपल्या दर्शनानं सर्वांना प्रसन्न करतोय आणि सर्वांना आशीर्वाद देतोय. आणि सरांना मी पूर्णपणे फॉलो करतोय. सरांचं सगळं बोलणं असतं, सगळं असतं. सरांचं योगा देखील मी पाहतो आणि त्याप्रमाणे मी देखील योगाचा चाहता आहे. आणि सरांना पण मी गुरुस्थानी मानले. त्यामुळं मी सरांच्या विषयी एक म्हणजे कविता म्हणणार आहे. प्लीज माझ्या पाठोपाठ तुम्ही देखील म्हणाल तर खूप छान होईल. एक कविता आहे फक्त. आम्ही आकाश बघू, आम्ही झाडे बघू, आम्ही आकाश बघू, आम्ही झाडे बघू, आम्ही आकाश बघू, आम्ही झाडे बघू, आम्ही पक्षी बघू, आम्ही पाऊस बघू. हे रंग, हे गंध, स्पर्श अनंत, हे रंग, हे गंध, स्पर्श अनंत. कोणी दिले आम्ही त्याला स्मरू, कोणी दिले आम्ही त्याला स्मरू. आम्ही आकाश बघू, आम्ही झाडे बघू, आम्ही पक्षी बघू, आम्ही पाऊस बघू. हे नाही ते नाही म्हणणार नाही, हे नाही ते नाही म्हणणार नाही. दुःखावरही आम्ही प्रेमच करू, दुःखावरही आम्ही प्रेमच करू. आम्ही आकाश बघू, आम्ही झाडे बघू, आम्ही पक्षी बघू, आम्ही पाऊस बघू. तो देतो अन्न देतच राहतो, तो देतो अन्न देतच राहतो. देणारा तो आमचा गुरु, देणारा तो आमचा गुरु. सर, आपल्या ट्रेनिंगमध्ये एक नवीन शेतकरी सुद्धा ना बाग कशी पिकवायची त्याला जमेल, पण आता काळाची गरज आहे ती पिकवलेला माल विकायचा कसा हे आपण जरा चांगल्या पद्धतीने तुम्ही जरा म्हणजे सांगावं. आणि इथं चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे की शेतकऱ्याचा माल शेतकरी स्वतः जी MRP जे टाकेल
त्या इथे कुठंतर जरा शेतीला चांगले दिवस येतील. धन्यवाद.